गुड आफ्टरनून मित्रांनो. आज आपण RBI मेन्सची जी एक्झाम झाली सकाळी 8 वाजता, खूप जुनी एक्झाम होती. ॲक्च्युली मार्चमध्ये होणार होती एक्झाम, पण कोरोनामुळे ती पोस्टपोन होत 22 नोव्हेंबरला शेवटी झाली. तर त्या एक्झामचं एक आपल्याला आज काय घ्यायचं आहे, एक ॲनालिसिस घ्यायचं आहे की म्हणजे पेपर एक्झॅक्टली कशा पद्धतीचा होता, पेपरची डिफिकल्टी लेवल काय होती, एक ओव्हरऑल थोडं चांगल्या पद्धतीनं आपण एक समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे की ज्या ज्या लोकांनी एक्झाम दिली त्यांना एक आयडिया यावी की आपण नेमकं कुठं स्टँड करतोय. ह्या पद्धतीनं आपल्याला ॲनालिसिस घ्यायचं आहे. RBI मेन्सची एक्झाम 22 नोव्हेंबरची. आता जे 5 सेक्शन होते, 5 सेक्शन जे होते, 5 सेक्शनमध्ये आपण सुरुवात लॉजिकल रिझनिंग, नंतर इंग्लिश, क्वांट, GA आणि कम्प्युटर, हे 5 सेक्शन होते. आता हे 5 सेक्शनची ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल जर बघायची झाली, तर क्वांट थोडासा मॉडरेट लेवलचा होता. क्वांट मॉडरेट लेवल होतं. GA मॉडरेट लेवल होतं, मॉडरेट टू डिफिकल्ट म्हणेल मी याला, मॉडरेट टू डिफिकल्ट. LR इझी लेवलचं होतं, एक क्वेश्चन वगळता, एक सेट वगळता. LRला पूर्णपणे इझी म्हणूयात आपण. इंग्लिश पूर्णपणे इझी लेवलचं होतं आणि कम्प्युटर सुद्धा पूर्णपणे इझी लेवलचं होतं. अशा पद्धतीचं हे सगळं काही होतं. LR इझी, इंग्लिश इझी, क्वांट थोडंसं मॉडरेट, GA मॉडरेट टू डिफिकल्ट आणि कम्प्युटर इझी लेवलचं. म्हणजे ओव्हरऑल पेपरचा जर विचार करायचा तर ओव्हरऑल पेपरला मी मॉडरेट म्हणेल, मॉडरेट. डिफिकल्ट पेपर नाही म्हणणार. म्हणजे जसं की आत्ता मागच्या काही दिवसामध्ये झालेल्या मेन्स एक्झाम जर आपण बघितला, लेटेस्टमध्ये झालेली SBI मेन्सची एक्झाम, त्याची डिफिकल्टी लेवल आणि आज RBI मेन्सची झालेली एक्झाम, याची डिफिकल्टी लेवल जर बघायचं झालं तर RBI मेन्सचा पेपर म्हणजे एका प्रकारे खूप चिंदी वाटावा असा पेपर होता. म्हणजे मेन्सचा पेपर म्हणणारच नाही मी त्याला, असा पेपर होता एकंदरीत. हां, तुम्ही बघाल की जसं की आता SBI मेन्समध्ये आपण बघितलं की SBI मेन्समध्ये क्वेश्चन GAची डिफिकल्टी लेवल असेल, LRची डिफिकल्टी लेवल असेल, क्वांटची डिफिकल्टी लेवल असेल. म्हणजे पेपर ओव्हरऑल डिफिकल्टचा होता, डिफिकल्ट लेवल होता. इथं पेपर हा इझी टू मॉडरेट होता. एखाद 2 क्वेश्चन वगळता थोडंसं GA थोडंसं आजच्या सेक्शनमध्ये, आजच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये GA बद्दल बऱ्यापैकी हे होतं. कारण आज पेपरला गेल्यानंतर, आयॉन डिजिटल झोनला गेल्यानंतर आज पेपरला गेलो त्यावेळेस लक्षात आलं की जवळपास 90% लोक असे होते की ज्यांनी ॲक्च्युली कुठंतरी जॉईन केलेलं, कुठंतरी बँकेमध्ये असेल, ESIC मध्ये असेल, FCI मध्ये असेल. कारण हा पेपर जुना होता, म्हणजे होणार ॲक्च्युअल मार्चमध्ये होता. IBPSचं रिझल्ट लागले एप्रिलमध्ये आणि जे IBPS मध्ये जे लोक पास झाले, कोणी PO झालं, कोणी क्लर्क झालं, कोणी RRB PO झालं, असे जॉईन झालेले लोकच जास्त होते. त्याच्यामुळे त्यांना ओव्हरऑल एक स्टडीसाठी तेवढा वेळ नाही भेटला. GAचं जे लागतं. आता क्वांट आणि LR बऱ्यापैकी सोपंच होतं. LR तर सोपंच होतं, क्वांट थोडंफार मॉडरेट म्हणूयात आपण. इंग्लिश, कम्प्युटर इझीच होतं. GA मध्ये बऱ्याच जणांना थोडंसं डिफिकल्टी लेवल याच्यामुळे आली की तेवढं चांगल्या पद्धतीनं करंट अफेअरची स्टडी विद्यार्थ्यांची होऊ नाही शकली. कारण विद्यार्थी ऑलरेडी वर्किंग आहेत. मॅक्झिमम ज्या लोकांनी पेपर दिला त्याच्यातले मॅक्झिमम लोक वर्किंग आहे सध्याच्या कंडिशनला. तो एक आजच्या याच्यामधला महत्त्वाचा पॉईंट होता. म्हणजे ओव्हरऑल जर बघायचं झाला तर पेपरची डिफिकल्टी लेवल आपण इझी टू मॉडरेट म्हणूयात. आता थोडंसं सेक्शन वाईज ॲनालिसिस घेत असताना मी LR आणि कम्प्युटर ह्या 2 सेक्शनचं ॲनालिसिस घेतो आणि त्याच्यानंतर मग राहुल सर कंटिन्यू करतील ते इंग्लिश, क्वांट आणि GA ह्या 3 सेक्शनचं ॲनालिसिस घेते. तर सुरुवात करतो LR पासून सुरुवात करतो. आता LR मध्ये जो डिफिकल्ट लेवलचा सेट होता, जो मी म्हणतोय तुम्हाला, तो एकच डिफिकल्ट लेवलचा सेट होता. तो आता म्हणजे आपलं जे असतं बॉक्स आणि स्टॅकचं जे पझल असतं, बॉक्स स्टॅकचं पझल, त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं होतं. त्यांनी ABCDEF 5-6 लोक दिलेले होते आणि त्यांच्या वेगवेगळ्या कंट्री दिलेल्या होत्या. चायना, जपान, इंडिया, बिलॉंग्स टू वेगवेगळ्या कंट्री, अशा पद्धतीचं दिलेलं होतं. हा जो सेट होता, हा एकुलता एक सेट 5 मार्काला जो विचारलेला होता, त्याची डिफिकल्टी लेवल थोडीशी जास्त होती, थोड्याशा पॉसिबिलिटी जास्त होत्या. तसं जमण्यासारखाच होता तो. असं काही नाही की फक्त काही विद्यार्थी त्याच्यामध्ये थोडेसे कन्फ्यूज झाले, मागे पुढे झालं. बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी जास्त असल्यामुळे डायग्राम थोडेसे मल्टिपल जास्त बनवावं लागल्यामुळे काही विद्यार्थ्यांना इथे एक अडचण आलेली आहे. बाकी आता पेपर जो होता, बाकी सगळा पेपर इझीच होता, पूर्णपणे इझी म्हणेल मी, पूर्णपणे इझी. जसे की क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. आता क्वेश्चन कोणकोणते होते, जसे की लाईनमध्ये 2 क्वेश्चन विचारले होते लाईनचे. तर लाईनचे 2 सेट होते, 2 सेट 10 मार्काला, 10 मार्कला होते 2 सेट.
आता लाईनचा पहिला सेट होता, त्याच्यामध्ये 8 पीपल दिलेले होते, त्यांनी 8 लोक, त्याच्यातले 4 जण नॉर्थला आणि 4 जण साऊथला सांगितलेलं होतं, 4 जण नॉर्थला आणि 4 जण साऊथला. आता जनरली आपण लाईनचे ज्यावेळेस एक्झाम्पल बघतो, लाईनचे एक्झाम्पल बघत असताना आपल्याला ज्यावेळेस क्वेश्चन येतात त्यावेळेस आपण लक्षात येतं की आपल्याला सांगितलेलं नसतं की किती जण नॉर्थला आणि किती जण साऊथला, ते आपल्याला डिराईव्ह करावं लागतं. इथं आपल्याला डायरेक्टली दिलेलं होतं 4 जण नॉर्थला आणि 4 जण साऊथला, आणि त्याच्यात आपल्याला हिंटही दिली होती की याच्या नॉर्थला पाहतो, याच्यावरून तुमचा क्वेश्चन जमून जातो. आता खूप इझी असा क्वेश्चन होता लाईनचा. आता लाईनचा दुसरा सेट होता सर्टन नंबर ऑफ पीपलचा, सर्टन नंबर ऑफ पीपल. आता हा सेट सुद्धा खूप सोपा होता. म्हणजे काय, त्याच्यात सरळ सरळ दिलेलं होतं, एक व्यक्ती व्ही काहीतरी होतं त्याचं नाव, तो इकडून तिसरा आहे, एक व्यक्ती इकडून काहीतरी 6वा आहे, इकडून काहीतरी 6वा आहे, यांच्यामध्ये 11 लोक आहे, यांच्यामध्ये 11 लोक आहे, म्हणजे सरळ सरळ आपल्याला कळून जातं की टोटल नंबर ऑफ पीपल 20 आहे. टोटल 20 लोक होते त्याच्यामध्ये, इझिली सॉल्व्ह होणार. मग त्याच्या बाकीच्या कंडिशन पण इझिली मॅनेज, आणि सगळ्यांची फेसिंग नॉर्थला होते. सगळ्यांची फेसिंग कुठं दिलेली होती, सर्टन नंबर ऑफ पीपल मध्ये नॉर्थ. आता नॉर्थ म्हणलं म्हणजे बाय डिफॉल्ट आपल्यासाठी ते सोपं होऊन जातं, नॉर्थला फेसिंग असली की ते आपल्या नॅचरली सॉल्व्ह होऊन जातं. असा हा सेट होता. हे झाले 2 सेट. कशाचे 2 सेट होते? लाईनचे. बरोबर आहे. मग आतापर्यंत किती मार्क झाले बघा आपले, किती मार्क झाले लक्ष द्या थोडंसं. आतापर्यंत आपले मार्क झालेले बॉक्स आणि स्टॅकचे 5, बॉक्स आणि स्टॅकचे मार्क झाले 5, त्याच्यानंतर बॉक्स स्टॅकचे मार्क झाले 5, लाईनचे मार्क झाले 10, त्याच्यानंतर सर्कल होतं एक, सर्कल 5 मार्काला होतं. आता सर्कलमध्ये कसं दिलेलं होतं त्यांनी आपल्याला, काही लोक इनवर्ड बघताय तर काही लोक आउटवर्ड बघताय, काही लोकांची फेसिंग इनवर्ड आहे तर काही लोकांची फेसिंग आउटवर्ड आहे. 8 लोक आहेत, 8 लोकांचे. आता याच्यामध्ये पण जर तुम्ही सुरुवातीलाच पहिलीच कंडिशन अशी होती की ज्याच्यावर जर तुम्ही 2 डायग्राम घेतले असता, 8 लोक असे दिलेले होते, ए वरनं पहिली कंडिशन दिलेली होती, मला डायग्राम पण जशाल तशी आठवते बऱ्यापैकी. ए दिलेला होता, त्याच्या सेकंड टू द लेफ्ट बी दिलेला होता, मग त्याच्या थर्ड टू द राईट डी दिलेला होता. आता एका जणाला इन, एला एका डायग्राम मध्ये इन, एका डायग्राम मध्ये आउट, एवढं घेऊन जर तुम्ही बनवलं असतं तर मोजून 2 मिनिटात डायग्राम बनणारी होती. आपण जी नेहमीची स्ट्रॅटर्जी आपण क्लासमध्ये जे डिस्कस करतो की सुरुवातीलाच 2 डायग्राम घेऊन चाला, सुरुवातीला 2 डायग्राम घेऊन गेल्यानंतर इझिली बनण्यासारखे क्वेश्चन असतात, तशा टाईपचा हा क्वेश्चन होता. 5 मार्क याच्यावर विचारले होते आपल्याला. सर्कलचे 5 मार्क झाले. त्याच्यानंतर चायनीज कोडिंग जे आपण म्हणतो, चायनीज कोडिंग जे ते 5 मार्काला होतं. चायनीज कोडिंग झालं 5 मार्क. आता चायनीज कोडिंग म्हणजे कशा टाईपचं दिलेलं होतं आपल्याला, दिलेलं होतं की काहीतरी समजा बँक रिलेटेड, बँक कार, चार्जिंग इंटरेस्ट रेट वगैरे अशा टाईपचं, मग सामा पाका वगैरे अशा टाईपचं जे असतं नसतं आपलं चायनीज कोडिंगचे. आता याच्यात फक्त काय, सगळ्यांचे कोड एकदा फाइंड आउट करून घेतले आपण, सगळ्यांचे कोड एकदा फाइंड आउट करून घेतले. आता सगळ्याचे कोड फाइंड आउट करून घेतल्यानंतर इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होतात आपले, जनरली क्वेश्चन. फक्त इथं थोडंसं काय होतं, प्रत्येक क्वेश्चनमध्ये आणखी काहीतरी कोडची ॲडिशन होत होती. म्हणजे जो क्वेश्चन जनरली चायनीज कोडिंगचा आपण 2.5-3 मिनिटात सॉल्व्ह करतो, हा 2.5-3 मिनिटात सॉल्व्ह होणारा नव्हता. एक त्याला थोडेसे 4 ते 5 मिनिटं लागणार होते, कारण प्रत्येक क्वेश्चनमध्ये पुन्हा थोडी ॲडिशनल इन्फॉर्मेशन देत होते, ॲडिशनल कोड देत होते, आणि त्याच्यामुळे थोडासा काय लागत होता, टाइम लागत होता. 5 मार्काला हे चायनीज कोडिंग त्यांनी आपल्याला दिलेलं होतं. सोपं होतं, अवघड काहीच नव्हतं, सोपंच होतं विशेष. त्याच्यानंतर डिस्टन्स अँड डायरेक्शन बेस्ड क्वेश्चन जे असतात, डायरेक्शन बेस्ड क्वेश्चन 3-4 मार्काला होता. 3-4 मार्काला अशा टाईपची डायग्राम बनली होती बघा, काहीतरी असं होते, असं, त्याच्यानंतर असं, हे इकडे एक होतं, हे तर असं, अशा टाईपची डायग्राम बनली होती. PQ वगैरे अशा टाईपचे होते, म्हणजे इन्फॉर्मेशन सरळ सरळ दिली होती. हा त्याच्या ईस्टला, तो त्याच्या वेस्टला, तो त्याच्या नॉर्थला, हा त्याच्या साऊथला, 20, 30, 10, 13, 20 अशा टाईपचे डिस्टन्स दिलेले होते. इझी सॉल्व्ह होणारा क्वेश्चन होता, काहीच विशेष काही अवघड नव्हतं याच्यामध्ये. म्हणजे असं काही ट्विस्ट होतं एखादं, किंवा म्हणजे त्याला काहीतरी वेगळ्या अँगलनी सॉल्व्ह करावं लागणार होतं, काहीच नाही. नॉर्मल इझी फ्लोमध्ये सॉल्व्ह होणारा क्वेश्चन होता, 3 ते 4 मार्काचा. त्याच्यानंतर ब्लड रिलेशन 3 ते 4 मार्काला सेट होता. आता ब्लड रिलेशन पण आपला जो टाईप 2 घेतो आपण आपल्या नॉर्मली सॉल्व्ह करत असताना विद्यार्थ्यांसाठी, टाईप 2 म्हणजे कसं की एक इन्फॉर्मेशन दिलेली, 5-6 जणांची फॅमिली दिली, आणि त्या 5-6 जणांच्या फॅमिलीवर इन्फॉर्मेशन दिली, आणि त्याच्यावर आधारित 2-3 क्वेश्चन विचारले, अशा टाईपचं दिलेलं होतं बघा. ते म्हणजे Q इज ओनली ब्रदर ऑफ R काहीतरी होतं समजा, त्याच्यानंतर M इज द ओनली चाइल्ड, त्याच्यानंतर Q इज ओनली सन इन लॉ, मग याचं ओनली चाइल्ड काहीतरी, मग याचा फादर इथं काहीतरी, अशा टाईपचे डायग्राम. मग इथं नंतर क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली, अशी डायग्राम होती ती जवळपास. इथं जे होतं, इथलचा व्यक्ती मिसिंग होता, नंतर त्याची बी इन्फॉर्मेशन क्वेश्चनमध्ये तेवढ्या पुरती लिमिटेड दिली होती, आणि तेवढ्यावर त्याचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो. अशा टाईपचं होतं, सोपं इझी मॅनेज होणारा क्वेश्चन होता हा पण ब्लड रिलेशन. आता आतापर्यंत झालेले बघा आपले 25 आणि जवळपास हे. आता त्याच्यानंतर ऑर्डर अँड रँकिंग, ऑर्डर रँकिंगवर जवळपास 3 ते 4 क्वेश्चन होते.
आता ऑर्डर अँड रँकिंगचा क्वेश्चन कशा टाईपचा होता, 1 2 3 4 5 6 लोक दिलेले, ते समजा इथं बी बसला, इथं डी बसला, इथं ई बसला, इथं सी ए असं काहीतरी एफ बसलेला आहे, मग यांचे काहीतरी वेट होते, यांचं वेट 37, याचं वेट 35, याचं 1/5 असं वगैरे यांचे अशा टाईपचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले बघा रँकिंग अँड अरेंजमेंटमध्ये. रँकिंग अरेंजमेंट नावाचा जो आपला टॉपिक होता अशा टाईपचे क्वेश्चन आपण केलेले, 3 ते 4 मार्काला विचारले होते आणि सोप्पं 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 इझी क्वेश्चन होता एकंदरीत, काहीच अवघड नव्हतं याचं. आता याच्यानंतरचा पुढचा सेट होता डेटा सफिशियन्सीचा. डेटा सफिशियन्सीवर पण 2-3 क्वेश्चन विचारले होते, जास्त नव्हते, 2 किंवा 3 क्वेश्चनच होते डेटा सफिशियन्सीला आणि ते पण सोपेच होते. डेटा सफिशियन्सीचे क्वेश्चन काय अवघड नव्हते, एक लाईन सिटिंग अरेंजमेंटवर होता, एक रँकिंगवर होता, अशा टाईपचे क्वेश्चन होते, ते सोपे होते, इझिली मॅनेज होण्यासारखे. आता याच्यानंतर काही मिसलेनियस क्वेश्चन होते 2-4. आता मिसलेनियस क्वेश्चन 3-4 कोणते होते मिसलेनियस क्वेश्चन, जसे आपण म्हणतो मिनिंगफुल वर्डचा एक होता, मिनिंगफुल वर्ड, त्याच्यानंतर ऑड मॅन आउट फाइंड आउट करा, त्याच्यानंतर वर्ड रिलेटेड होते, अल्फाबेट रिलेटेड क्वेश्चन होते, असे 1-2-3 क्वेश्चन तशा टाईपचे होते. अशा पद्धतीनं ओव्हरऑल जे रिझनिंग होतं, ओव्हरऑल रिझनिंग 40 मार्काचा आपला पेपर होता. मग तुम्ही म्हणाल रिझनिंगचे ओव्हरऑल अटेम्प्ट विद्यार्थ्यांचे कसे राहिले. आता काय झालं, बऱ्याच जणांचं इथं बरेच जण अडकले थोडेसे, एक्झाम नंतर फीडबॅक ज्यावेळेस घेतला का, आता सेट दिसायला सोपा होता पण जमायला थोडासा अवघड होता, बरेच जण तिथं अडकले. त्याच्यामुळे वेळेचं बंधन होतं, 30 मिनिटाचाच वेळ होता त्याच्यामध्ये. आता ॲव्हरेज अटेम्प्ट जर बघायचे झाले, तिथं जर अडकले नसते समजा तो सेट सोपा असतात, 40 पर्यंतही अटेम्प्ट होऊ शकत होते, पण तिथं अडकल्यामुळे एक ॲव्हरेज अटेम्प्ट 30-32 क्वेश्चनचा आहे. 30-32 म्हणजे 28 ते 30-32, 28 30-32 एक ॲव्हरेज 30चा अटेम्प्ट आपण कन्सिडर करू शकतो. कशाचा, रिझनिंगचा. इझी पेपर होता, इझी म्हणेल मी. रिझनिंगचा पेपर जो होता इझी होता, त्याच्यात अवघड असं काही नव्हतं. ठीक आहे, आता थोडंसं आपण कम्प्युटरकडे जाऊयात. कम्प्युटरकडे जात असताना कम्प्युटरचा जो सेक्शन दिलेला आहे, कम्प्युटरचा सेक्शन खूपच चिंदी सेक्शन होता. म्हणजे आजच्या पेपरमध्ये जर मला सगळ्यात इझी वाटला असेल, तर पहिलं होतं इंग्लिश आणि दुसरं होतं कम्प्युटर. काहीच अवघड नव्हतं त्याच्यामध्ये. म्हणजे असं एकदम तुम्ही एखादं 8वी-9वीचं पोरग ज्यानं थोडंफार MSCIT शिकलेलं आहे, त्या पोराचा सुद्धा तुम्ही कम्प्युटर इझिली सॉल्व्ह होऊन जाईल असं कम्प्युटर होतं. ते काहीच नव्हतं त्याच्यामध्ये असं विशेष. म्हणजे तुम्ही साधे क्वेश्चन विचारा, कंट्रोल-V कंट्रोल-C, कंट्रोल-V म्हणजे काय, कंट्रोल-C म्हणजे काय, वर्डमध्ये कॉपी पेस्ट करायचं असेल, एक्सेलमध्ये करायचं असेल, थोडंफार पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस काय, तुमच्या लँग्वेज कोणकोणत्या आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आणि लँग्वेजच्या बाबतीत साधे विचारात झालं तर गुगल क्रोम म्हणजे काय. आता गुगल क्रोम म्हणजे सगळ्या जगाला माहिती आहे की ते एका प्रकारचं ब्राउझर आहे. आता नवीन आलेलं ब्राउझर कोणतं, मायक्रोसॉफ्ट एज आहे. त्याच्यानंतर HTTPचा फुल फॉर्म काय, HTTP मध्ये T म्हणजे काय, P म्हणजे काय, एकदम चिंदी लेवलचे क्वेश्चन होते. म्हणजे कम्प्युटरचं म्हणजे मी तर म्हणेल असं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. हे तर 40 पैकी 40 मारले असतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी. मी सुद्धा 40 पैकी 40 मारून आलेलो. 1-2 चुकले असतील त्याच्यातला तो मुद्दा वेगळा, पण 40 पैकी 40 मारून आलेलो आहे कम्प्युटरचे. असं विशेष काहीच अवघड नव्हतं कम्प्युटरमध्ये. तर अशा पद्धतीनं रिझनिंग आणि कॉम्प्युटरच्या सेक्शनबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता पुढं इंग्लिश आणि GAच्या इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी राहुल सरांना बोलवतो आणि ओव्हरऑल पेपरच्या बाबतीमध्ये ओव्हरऑल पेपर नेमका कसा होता शेवटच्या 1-2-3 मिनिटांमध्ये राहुल सर तुम्हाला सांगूनच देतील. तर त्याच्या अगोदर की म्हणजे पेपर हा खूपच सोपा होता, त्याच्यामुळे कट ऑफ थोडासा वर जाईल खाली जाईल या बाबतीत तुम्ही प्रेडिक्शनचे अंदाज बांधत बसू नका. विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट असेल, पुढचे जे येणारे पेपर आहेत, पुढच्या येणाऱ्या पेपरच्या तयारीला लागा. रिझल्ट जो यायचा तो येणारच आहे, पेपर सोपाच होता. चालेल, राहुल सरांना बोलतो. चला नमस्कार मित्रांनो, आजची एक्झाम जर बघितली तर मी असं म्हणेल की आजची एक्झाम कंपॅरेटिव्हली मेन्सची एक्झाम नव्हतीच. जर 1-2 सेक्शन सोडून दिलेत तर, म्हणजे 1-2 सेक्शन जर तुम्ही चांगल्या पद्धतीने डील करू शकलात तर ओव्हरऑल आजची एक्झाम कंपॅरेटिव्हली मेन्सची एक्झाम नव्हती असं मीच म्हणेल. मी SBIची एक्झाम दिली, मेन्सची आता रिसेंट झालेली. दरवर्षी तर मेन्सच्या वेगवेगळ्या एक्झाम देतोच. रिसेंटची मी RBIची एक्झाम, SBIची एक्झामचं जर कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न केला तर ओव्हरऑल ही जी एक्झाम आहे आजच्या एक्झाममध्ये कंपॅरेटिव्हली खूप सोपे प्रश्न होते. जसं मी नेहमी म्हणत असतो की कुठलीही
प्री एक्झाम असेल तर तिला प्रेडिक्ट करता येतं, कुठल्याही मेन्सच्या एक्झामला कधीच प्रेडिक्ट करण्याची चूक तुम्ही करू नका. कारण की मेन्स एक्झाम ही प्रत्येक वेळेस डिफरंट असते. या एक्झामपेक्षा ती वेगळी, त्याच्यापेक्षा ती वेगळी. एक्झाम पॅटर्न सुद्धा तुम्ही बरेचदा प्रेडिक्ट करू शकत नाही मेन्स एक्झामचा. हा, सिलेबस मात्र तोच आहे, सिलेबस तोच असतो, सिलेबस बदलत नाही, पण पॅटर्न मात्र नेहमी बदलत असतो. त्यामुळे मी आजच्या एक्झाम बद्दल जर बोलायचं झालं, बघा आजच्या एक्झाम बद्दल जर मला बोलायचं झालं तर आजची एक्झाम सुद्धा अनप्रेडिक्टेबल होती. मुलं विचार करतात की अरे आता SBI क्लर्कची एक्झाम झाली आणि SBI क्लर्कच्या एक्झामचं डिफिकल्टी लेवल ही खूप जास्त होती, मग SBI पेक्षा तर RBI मोठा ब्रँड आहे, मग यांची एक्झाम तर खूप जास्त अवघड असेल. नाही, आजची एक्झाम कंपॅरेटिव्हली फार सोपी होती, कंपॅरेटिव्हली फार सोपी होती. म्हणजे त्या दिवशीची एक्झाम जर तुम्ही पाहिली तर अराउंड 200 पैकी 109, 110, 115 हे मॅक्सिमम अटेम्प्ट होते SBIचे. आणि RBIचे जर तुम्ही अटेम्प्ट पाहिले, आजच्या एक्झामचे ॲव्हरेज अटेम्प्ट जर तुम्ही पाहिले, ॲव्हरेज अटेम्प्ट जर तुम्ही पाहिले तर अराउंड हे 130 पासून तर 170च्या रेंजमध्ये आहेत. म्हणजे मिनिमम अटेम्प्ट 130 आणि मॅक्सिमम अटेम्प्ट 170 आहे. म्हणजे ओव्हरऑल आजची एक्झाम ही कंपॅरेटिव्हली खूप सोपी होती SBIच्या कंपॅरिझनमध्ये. मग याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया की सेक्शन वाईज एक्झामची डिफिकल्टी लेवल कशी होती, पॅटर्न कसा होता. आपण स्टार्ट करूया क्वांट पासून. बघा, आपण स्टार्ट करूया क्वांट पासून. ओव्हरऑल क्वांट मध्ये आजच्या काय होतं बघा. क्वांट मध्ये जर DI होते, बघा DI होता 5 मार्कांचा, हा होता प्रॉफिट अँड लॉस बेस्ड DI. याच्यामध्ये काय होतं, कॉस्ट प्राइस दिली होती, A चा प्रॉफिट पर्सेंट दिला होता आणि B चा प्रॉफिट पर्सेंट दिला होता. म्हणजे A आणि B ने पहिली वस्तू, दुसरी वस्तू, तिसरी वस्तू, चौथी वस्तू आणि 5 वस्तू घेतात. हा वस्तू 250 रुपयाला घेतो, याला 20% प्रॉफिट होतो. B पण हीच वस्तू 250 रुपयाला घेतो, त्याला 80% प्रॉफिट होतो, 80% प्रॉफिट होतो. चला बघा, लक्ष द्या, 80% प्रॉफिट होतो. ही वस्तू 300 रुपयाला घेतो, याला 40% प्रॉफिट होतो, याला 25% प्रॉफिट होतो. म्हणजे देताना कॉस्ट प्राइस दिलं, A चा प्रॉफिट पर्सेंट, B चा प्रॉफिट पर्सेंट दिला, B चा प्रॉफिट पर्सेंट दिला, आणि मग विचारताना A ची सेलिंग प्राइस, B चा मार्क प्राइस, या पद्धतीने डिस्काउंट वगैरे विचारला. एक्झाम्पल घेतो, समजा A ने आपली वस्तू विकली 300 वर 40% जास्त, म्हणजे A ची सेलिंग प्राइस जी आहे ही 1.4 इंटू 300, म्हणजे A ने आपली वस्तू विकली 420 रुपयाला. जर A डिस्काउंट देतो, बघा, जर समजा A ने आपली वस्तू विकली 420 रुपयाला, जर A डिस्काउंट देतो 16%, तर सांगा A ची मार्क प्राइस काय असेल. तुम्ही काय म्हणणार, जर मार्क प्राइस 100% तर 16% डिस्काउंटने विकली, म्हणजे सेलिंग प्राइस किती आहे, 84%. मग 84% म्हणजे 420 किती पट, 5 पट, तर 100चे 5 पट किती, 500, म्हणजे ही झाली A ची मार्क प्राइस. अशा पद्धतीचे एकदम मॉडरेट टू डिफिकल्ट प्रश्न होते. आजच्या एक्झामच्या डिफिकल्टी लेवल बद्दल मी बोलणार आहे. आजच्या एक्झामच्या ओव्हरऑल अटेम्प्ट बद्दल मी ऑलरेडी बोललो. आजच्या क्वांट रिझनिंग आणि क्वांट इंग्लिश आणि GA बद्दल मी बोलणार आहे. ठीक आहे, चला आता आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया. तर पहिला सेट होता क्वांटचा, हा असा मार्क प्राइस, प्रॉफिट पर्सेंट आणि या पद्धतीने. बरं, त्यानंतर दुसरा एक DIचा सेट होता, हा होता 5 मार्काचा इन्कम आणि एक्सपेंडिचरचा. जसं आपण रेग्युलर बॅचेस मध्ये आता रिसेंटली बॅच 1 मध्ये इन्कम एक्सपेंडिचर शिकलं, हे जवळपास 5-6 प्रश्न होते याच्यावर. तर आता रेग्युलरली आपण इन्कम एक्सपेंडिचर शिकलो रेग्युलर बॅच मध्ये. त्या जरी मुलांना बसवलं असतं तर 3-4 क्वेश्चन बऱ्यापैकी या मुलांना जमले असते. अशा पद्धतीचं हे इन्कम एक्सपेंडिचरचा सेट होता. त्यानंतर केसलेट DIचा एक सेट होता, हा कंपॅरेटिव्हली थोडासा डिफिकल्ट होता. डिफिकल्ट नाही म्हणणार मी, मॉडरेट म्हणेल याला. याच्यावर 5 प्रश्न होते मॉडरेट लेवलचा. याच्यामध्ये काय दिलं होतं, A आणि B वेगवेगळ्या 2 परीक्षा आहेत. इथून काही लोकांनी अप्लाय केलं, समजा 100x, इथून काही लोकांनी अप्लाय केलं. इथून GD ला क्वालिफाय झाले 78% लोक, इथूनही GD ला क्वालिफाय झाले 78% लोक. इथं इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले याच्या 50%, कुणाच्या 78च्या, म्हणजे 39. आणि इथून किती टक्के क्वालिफाय झाले, 40% ती व्हॅल्यू इथं दिली.
म्हणजे आपल्याला हा पॅसेजच्या टाईपमध्ये दिला होता आणि अशी माहिती होती आणि याच्यावर एक दोन स्टेटमेंट दिले होते की इथून अपियर करणारे आणि इथून पास होणारे, इथून अपियर करणारे, इथून याच्यावाले जीडीला क्वालिफाय होणारे लोक आणि इथून जीडीला क्वालिफाय होणारे लोक, दोघांमध्ये 780चा फरक आहे. बघा, इथून जीडीला आणि इथून जीडीला क्वालिफाय होणाऱ्या लोकांमध्ये 780चा फरक आहे आणि सांगताना सांगितलं होतं की इथून इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणारे, इथून इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणारे लोक यांचे मध्ये यांची बेरीज 1092 आहे इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणारे. म्हणजे तुम्हाला काय होतं 78x + 78y दोघांमधला डिफरन्स 780चा. बघा 78 + 78y दोघांमधला डिफरन्स 780चा असं दिलं होतं. आणि पुन्हा काय सांगितलं होतं याचे 50% आणि याचे 40% दोघांमधला फरक पण 1092चा, बेरीज 1092. थोडं एक स्टेटमेंट होतं. हा प्रश्न कंपॅरेटिव्हली थोडासा टाइम कन्झ्युमिंग होता, याच्यामध्ये बरेच जण अडकले. इनफॅक्ट मी सुद्धा थोडंसं 1-2 मिनिटं कन्फ्यूज झालो होतो, पण मी हा प्रश्न सोडवला नाही कारण याच्यापेक्षा सोपे कमर्शियल मॅथ्सचे क्वेश्चन होते. आज अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशनचे 5 प्रश्न होते, ज्याच्यामध्ये एक प्रश्न रॉंग होता. बघा, असा प्रश्न होता 99 + 4.99चा स्क्वेअर इंटू 2.03चा क्यूब. म्हणजे याचं जे हे यायचं बघा 1/8 प्लस 4.99चा स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर 25, 2चा क्यूब किती 8 येईल 200 आणि येईल 9. उत्तर 209 यायला पाहिजे होतं, पण ऑप्शन मध्ये 211 होतं, म्हणून मी शेवटी 211 टिक करून आलो. प्रश्न चुकीचा नव्हता, थोडे ऑप्शन्स याचे रॉंग होते. 209 हे ऑप्शन मध्ये दिलेलं नव्हतं, म्हणून 211 मजबुरी का नाम या हिशोबाने घ्यावं लागलं. ठीक आहे, अप्रॉक्सिमेशनचे 5 आणि उरलेले क्वेश्चन जे होते होते कमर्शियल मॅथ्सचे. असे एकूण 15 क्वेश्चन होते. आज ना एबी डिव्हिलियर्स सारखी चौफेर बॅटिंग होती. 360 प्रश्न 360 विचारले होते. प्रोबॅबिलिटीवर एक क्वेश्चन होता, चांगला आठवतो मला. 4 रेड 7 पिंक आणि 5 येलो बॉल समथिंग असे बॉल होते. 7 आणि 4 11 आणि 3 14 मिळून 14 बेरीज यायची. 7 4 3. आणि त्यांचं म्हणणं होतं एक बॉल घ्या, एक तर तो रेड असावा किंवा तो येलो असावा. मग 4 पैकी 1, 3 पैकी 1 आणि टोटल 14 पैकी 1 म्हणजे 7 पैकी 14, 7 पैकी 14 पैकी 7, 14 पैकी 7 म्हणजे प्रोबॅबिलिटीची 1/2. अगदी तोंडी सुटणारा हा प्रश्न होता. त्यानंतर मिक्सचर ॲलिगेशनवर प्रश्न होता, टाइम स्पीड डिस्टन्सवर प्रश्न होता, टाइम अँड वर्कवर प्रश्न होता. अजून याच्यामध्ये होतं बघा डेटा सफिशियन्सी 5 मार्कांना. डेटा सफिशियन्सी तर हे 20 आणि हे 20 अशा हिशोबाने इथं जवळपास 13-14 प्रश्न होते, जवळपास हे 6 होते. म्हणून अशा पद्धतीने हा 40 मार्कांचा सेट होता. आजच्या एक्झाम मध्ये सगळ्यात अवघड जर कोणाला कुठला सेट गेला असेल तर तो क्वांटचा, कुठला सेक्शन गेला असेल तर तो क्वांटचा. त्यामुळे इथं जे मुलांचे कंपॅरेटिव्हली कमी अटेम्प्ट झाले, ज्यांचे मला फोन आले, जे मला सेंटरच्या बाहेर भेटले, अशा लोकांचं एकच म्हणणं होतं, सर क्वांट जरा अवघड गेलं. इनफॅक्ट माझी स्वतःची मी आज 28च ॲक्युरेट सॉल्व्ह केले, जास्त अटेम्प्ट केले नाही. थोडा वेळ मुद्दामून डोकं लावलं नाही. केसलेट सुटण्यासारखं होतं, पण मी म्हटलं जाऊ आज नको सोडवायला, आज पूर्ण कमर्शियल सॉल्व्ह करून काढू. 28 अटेम्प्ट मी स्वतः केले आणि बस ॲक्युरेट केले. मलाही वाटलं की अरे आज आपले थोडेसे अटेम्प्ट कमी झाले, कंपॅरेटिव्ह आपली स्पीड कमी पडली. पण जेव्हा बाहेर आल्यानंतर कळलं की अरे मुलांची अटेम्प्ट असेच आहेत. बॅक ऑफ द माइंड मला माहिती होतं की आज कंपॅरेटिव्हली क्वांट जरा टाइम कन्झ्युमिंग आहे, पण तरी आपल्याला एक असते ना मनात भीती की अरे आपण म्हातार झालो काय. मग नंतर बाहेर कळलं की नाही शेअर कमी बुड्ढा नाही होता, चालू असते. ठीक आहे, तर या हिशोबाने आजचा जो पेपर होता हा क्वांटचा पेपर पॅटर्न होता असा. आजच्या पेपरमध्ये सगळ्यात जास्त माझं प्रेम जडलं ते इंग्लिशवर, कारण आजचं इंग्लिश मेन्सचं इंग्लिश नव्हतंच, आजचं इंग्लिश प्रीचं इंग्लिश होतं. आजच्या इंग्लिशमध्ये काय काय होतं, आरसी पॅसेज अजूनही जशाच तसा आठवतो मला. आरसी पॅसेज पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे जे फुकटात धान्य वितरण होतं ना आपल्याकडे, तर त्याच्यावर एक दिलं होतं. त्यात काय होतं, काही लोक कंप्लेंट करतात एक ऑथोराइज पर्सनला की आम्हाला ना धान्य दिलं जात नाही. मग ते म्हणतात तुमच्याकडे प्रूफ काय, पावत्या दाखवा. मग ते पावत्या देऊ शकत नाहीत. मग ऑथोराइज पर्सन काय विचार करतो, यांना पावत्या घ्यायला लावू. मग लोक ऐकत नाहीत आपले, चाबरे पावते बिवते घेत नाही, कुणी देणारा पण देत नाही. मग एक अक्कल लढ होतो, एक काम करा म्हणे, जे आता काय करू, आतापासून पुढे जे लोक पावत्या घेतील त्यांचं एक लकी ड्रॉ करू, त्यांना एक बक्षीस देऊ आणि मग ते बक्षीस त्यांना दिलं जाईल ज्यांच्याकडे फक्त पावत्या असतील. मग लोक काय करतात, द्या आता पावत्या द्या. मग त्याच्यातून 2 आणि मग त्याच्यातून अजून एक काम काय केलं, डिस्ट्रीब्युटरला पण सांगितलं की तुम्ही पण पावत्यांच्या झेरॉक्स घ्या.
तुमचंही एक ड्रॉ काढून तुम्हालाही बक्षीस देऊ, म्हणजे दोन्ही खुश, पाहुण्याच्या काठीने साप मारण्यासारखी गोष्ट झाली. असं इतका पानसट, इतका चिंदी हा पॅसेज होता की सहज 7 पैकी 7 क्वेश्चन मी याच्यावरचे सॉल्व्ह केले. त्यानंतर आज होतं क्लोज टेस्ट. क्लोज टेस्ट होतं एका कंपनीशी रिलेटेड एक इन्फॉर्मेशन होती, कंपनीशी रिलेटेड की कार्बन डायऑक्साईड वगैरे जे आहेत ना वायू, यांना कसं कंट्रोल करायचं. एक कंपनी क्लेम करते की हां आम्ही त्यांना कंट्रोल करतोय, आणि मग असाच एक ट्रेंड पडतो प्रत्येक कंपनी, मग 2040 पर्यंत आम्ही असं करू, कुणी म्हणतं 2030 पर्यंत आम्ही असं करू. असं एक डुएबल क्लोज टेस्ट होती. 7 क्वेश्चन याच्यावर होते. यातले 1-2 चुकू शकतात, कारण की यातले 1-2 क्वेश्चन थोडेसे ट्रिकी होते, बाकी सगळं सोपं होतं. त्यानंतर होतं कॉलम 1 कॉलम 2. कॉलम 1 कॉलम 2 चे होते 5 क्वेश्चन, कॉलम 1 कॉलम 2 चे. त्यानंतर होतं बघा, त्यानंतर होतं सिंगल फिलर. एवढे 65 प्रश्न होते की प्रश्न वाचल्यावरच तुम्हाला कळून जाईल की अरे समोर काय येणार आहे. पॅसेज म्हणजे काय म्हणतात त्याला, आपलं हे पाहायची सुद्धा गरज नाही, ऑप्शन्स पाहायची सुद्धा गरज नव्हती. त्यानंतर होतं बघा पॅराजंबल. पॅराजंबल पण अगदी सोपं होतं. पॅराजंबल मध्ये पण थोडंसं एक 6 स्टेटमेंट होते, ABCDEF, आणि त्यांना रिअरेंज करायचं होतं. 5चे 5 क्वेश्चन हे सुद्धा जमणारे होते. त्यानंतर याच्यामध्ये होतं बघा फ्रेज रिप्लेसमेंट. याच्यावर 5 क्वेश्चन होते, आणि 5 क्वेश्चन होते ना ते ते वर्ड रिअरेंजमेंटचे होते. वर्ड रिअरेंजमेंटचे म्हणजे इथं काय होतं बघा, एक स्टेटमेंट दिलं होतं, त्याच्यामध्ये 3 शब्दांना बोल्ड करून दिलं होतं. 3 शब्दांना नाव दिलं ABC. मग यांना रिअरेंज करा म्हणे सेंटेन्समध्ये. एवढे 65 प्रश्न 5चे 5 कुणीही जमवले असतील. म्हणजे मी सांगतो आज इंग्लिशमध्ये मॅक्सिमम लोकांनी 40 पैकी 40 अटेम्प्ट केले असतील. अशा पद्धतीचं आज इंग्लिश होतं. RBIचं प्रीचं इंग्लिश सुद्धा 65 होतं. RBIचं प्रीचं इंग्लिश सुद्धा 65 होतं. तसं आजचं RBIचं मेन्सचं इंग्लिश सुद्धा 65 होतं. म्हणजे आजच्या याच्यामध्ये अटेम्प्ट वाढवण्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल ते इंग्लिशचा असेल. इंग्लिशनं आज बऱ्याच लोकांच्या जीवात जीव आणला असेल की नाही आम्ही पण इंग्लिश करू शकतो. आणि हे इंग्लिश सोपं कोणासाठी होतं बाळांनो, ज्यांचं रीडिंग चांगलं आहे, ज्यांना वाचलेलं कळतं, अशा लोकांचं इंग्लिश आज मजा होती. जे ते इंग्लिशमध्ये ग्रामर पाहत बसतात, टेन्सेस, त्यानंतर आपलं पीच्या नंतर व्ही येतं, व्हीच्या नंतर ओ येतं, अशा लोकांचं इंग्लिश आज नव्हतं, कारण की एररवाला पार्ट काहीच नव्हता कम्पॅरेटिव्हली. हा, ज्यांचं इंग्लिश चांगलं कसं आहे, ज्यांना वाचलं की अंडरस्टँड होतं, अशा लोकांचं आज इंग्लिश होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण शेवटच्या सेक्शनवर येऊया, जीएवर नेहमीप्रमाणे जसे 3 टाईप असतात, स्टॅटिक, बँकिंग आणि करंट. तर आजचं जे जीए होतं ना, हे करंटवाल्यांची मजा होती बघा. कारण करंटमध्ये 4-5 प्रश्न नोव्हेंबर महिन्यातले होते रे, आणि एकही प्रश्न फेब्रुवारीच्या अगोदरचा नव्हता. जुन्यातला जुना प्रश्न सांगू की तुम्हाला, जुन्यातला जुना प्रश्न काय होता, फेब्रुवारीमध्ये जे युनियन बजेट सादर झालं ना, तर त्याच्यामध्ये पहिल्या क्वार्टरमध्ये जीएसटी किती कलेक्ट होण्याचं प्रिडिक्शन आहे, हा जुन्यातला जुना प्रश्न होता. त्यामुळे मी असं म्हणेल की करंट अफेअर 6 महिन्याच्या आतलं जरी केलं तर ते होऊन जात होतं यावेळेस. अराउंड बँकिंग अवेअरनेसवर लईच 65 म्हणजे 1-2च प्रश्न होते. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटवाला 1-2 प्रश्न होता. त्यानंतर रिसेंटली कुठली बँक, रिसेंटली एका बँकेला स्टॅटिकवर बँकिंगवर जर प्रश्न विचारला तर एका बँकेला इंडियन पोस्ट पेमेंट बँक, त्याचं उत्तर आहे आय गेस, की त्या बँकेला RBIचे शेड्यूल 2 मध्ये ऍड करून घेण्यात आलं. अशी खालीलपैकी कुठली बँक आहे, एअरटेल बँक, पेमेंट बँक, पेटीएम बँक, फिनो बँक, जिओ बँक आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँक असे ऑप्शन होते. तर आय गेस त्याचं उत्तर ते. असे 1-2च क्वेश्चन होते. स्टॅटिक जीकेवर 4-5 क्वेश्चन होते. स्टॅटिक जीकेवर 4-5 क्वेश्चन. सिव्हिल सर्व्हिसेस डे कुठला आहे असा एक डेवर प्रश्न होता. त्यानंतर रिसेंटली एक प्रश्न असा होता की एक शिपयार्ड आहे, ते कुठंतरी एक ब्रेक केलं म्हणे, मोठी एक नौका आहे, ती आता गुजरातमध्ये अलंग आहे ना, अलंगला ब्रेक केली, तर त्या नौकेचं नाव काय, INS विक्रमादित्य असं त्या मुलाने सांगितलं. यासोबत मी एक्झामला गेलो होतो. पण बाकी जर तुम्ही म्हणला जीए बद्दल जर मला विचारताल तर जीए आपल्या डोक्याच्या वरचं होतं, कारण आपण करंट अफेअर्स बद्दल तेवढं जास्त वाचत नाही. आणि आज करंट अफेअर्स वाल्यांची चिंग मजा होती. मी SBI क्लर्कला गेलो होतो. SBI क्लर्कला मी 50 क्वेश्चन लिहून आणून अक्षय सरांना दिले होते, कारण त्या एक्झाममध्ये जीएला कम्पॅरेटिव्हली या एक्झामपेक्षा जास्त वेळ मिळतो. तर त्या एक्झामला ना पूर्णच्या पूर्ण जीए 50 क्वेश्चन मी लिहून आणले होते. आजच्या एक्झाममध्ये मला त्यात इंटरेस्टच नाही वाटला, कारण आजच्या एक्झाममध्ये जे 40 क्वेश्चन होता भलेच इरिलिव्हंट होते.
जे आपल्या लायकीचेच नव्हते. हां, ज्या मुलांनी करंट अफेअर्स रिसेंटली वाचलं, अक्षय सरांनी मला आता सांगितलं की हो सर, करंट अफेअर्स रिलेटेडच क्वेश्चन जे मी घेतले होते बरेच एक्झाम याच्यामध्ये लेक्चरमध्ये, त्यातलेच रिलेटेड क्वेश्चन आले होते. त्यामुळे ज्यांनी रिसेंटली करंट अफेअर्स चांगलं केलं अशा लोकांचं आजची मजा होती. 30+ अटेम्प्ट जीएचे या विद्यार्थ्यांनी आज केलेत, 30+ अटेम्प्ट. तर ओव्हरऑल आपण शेवटच्या मुद्द्यावर येऊया की ओव्हरऑल पेपर पॅटर्न कसा होता त्याच्याबद्दल आपण बोललो. पेपर पॅटर्न बद्दल आपण बोललो. बघा आता आपण शेवटी याला वाइंड अप करूया कशा पद्धतीने की ओव्हरऑल आजचा अटेम्प्ट किती होता, तर हा असा अटेम्प्ट. मग सर सेफ अटेम्प्ट किती? नाही, मी असं म्हणेल की सेफ अटेम्प्ट जे हा डिपेंड करतो तुमच्या ॲक्युरसीवर. मी गॅरंटीने सांगतो 130 वाला पण पास होणार आहे आणि 170 वाला पण पास होणार आहे. त्यामुळे हे इट्स ऑल अबाउट युअर ॲक्युरसी, की तुम्ही ॲक्युरसी कशा पद्धतीने मेंटेन केली. ज्यांची ॲक्युरसी चांगली अशा लोकांचं हे होतं. आता आजच्या पेपरमधून शिकण्यासारखं काय होतं, जो नवीन मुलगा आहे, जो नवीन विद्यार्थी यांना वाटतं की मेन्स एक्झाम नेमक्या काय असतात, अशा लोकांनी शिकण्यासारखं काय आहे, यांना मी पते की बात सांगतो बाळांनो. पते की बात जी नेहमी सांगत असतो, पते की बात. बघा एक जुना स्टुडंट आहे आपला, ज्याला यावेळेस कॅटमध्ये 99.68% अप्रॉक्सिमेटली मिळालेले आहेत यावेळेस कॅटमध्ये. चांगलं कॉलेज त्याला भेटेल, बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क आहे सध्या. त्याचे आजचे क्वांटमधले अटेम्प्ट आहेत 13. का? प्रॅक्टिस नाहीये. सध्या बँकला जॉब करतो. आज बरेच जण असे होते ज्यांचं जे ऑलरेडी बँकेत कुठे ना कुठे जॉबला आहेत, कारण ही एक्झाम जुनी आहे ना, प्री एक्झाम फार पूर्वी झाली ना. त्यामुळे आजची जी परीक्षा होती या परीक्षेला बरेच जुने विद्यार्थी होते आणि त्यांचा तुमचा प्रॅक्टिसचा भाग कमी असल्यामुळे ते कंपॅरेटिव्हली त्यांचे अटेम्प्ट कमी झाले. मग जे नवीन विद्यार्थी यांनी याच्यातून काय घ्यावं, यांनी याच्यातून घ्यावं की करंट अफेअर्स केल्याशिवाय पर्याय नाही. करंट अफेअर्स एनी हाऊ करावंच लागेल. त्यानंतर क्वांट आणि एलआरला प्रेडिक्ट करू नका. क्वांट आणि एलआर हे अनप्रेडिक्टेबल आहेत. क्वांट एलआर इंग्लिश, क्वांट एलआर इंग्लिशमध्ये काय केलं पाहिजे, क्वांट एलआर इंग्लिशमध्ये कन्सेप्ट क्लिअर करून प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे. कन्सेप्ट क्लिअर करून प्रॅक्टिस करणं. इनफॅक्ट मी सांगतो का, आज जेवढे कमर्शियलचे प्रश्न सोपे होते कंपॅरेटिव्हली, जर ज्यांनी डीआय उभं सोडत बसून टाइमपास केला किंवा ज्यांनी डीआय मध्ये थोडा आपला टाइम वेस्ट केला, अशा लोकांनी थोडे जरी कमर्शियलवर लक्ष दिलं असतं ना, तर आजच्या एक्झाम मधून कमर्शियलचे बऱ्यापैकी अटेम्प्ट आले असते. पण नॉर्मली ट्रेंड काय की नाही डीआय सोपा असतं, अप्रॉक्सिमेशन असं असतं, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल येईल, तसं काही नव्हतं. त्यामुळे इथं बेसिक कमर्शियलच्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असत्या ना, तर मी गॅरंटीने सांगतो, मी जे 14-15 प्रश्न सांगितले त्यातले 8-10 प्रश्न सहजी डुएबल होते याच्यामध्ये. तो प्रॉफिट अँड लॉस वाला डीआय मधले 5 पैकी 4 प्रश्न एकदम तोंडी येत होते. जास्त कॅल्क्युलेशन पण नव्हतं, 3-4 प्रश्न तरी तोंडी येत होते. त्यामुळे प्लीज कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस करा. डेली टास्क कंप्लीट करा. आपण जे टेलिग्रामवर टास्क प्रोव्हाइड करतो टास्क कंप्लीट करा. आरामात याच्यातून तुमचं होऊन जाईल. कम्प्युटर तर लईच थर्ड क्लास होतं ॲज युजल. कम्प्युटर 65 असतं, आरबीआयला पण आणि आरआरबीला पण. त्यामुळे कम्प्युटरचं टेन्शन घेण्यासारखं काही नव्हतं. तर पते की बात आजची काय, पते की बात हीच आहे की नवीन विद्यार्थ्यांनी तयारी करताना पहिलं काम आपल्या कन्सेप्टवर काम करा. कन्सेप्ट क्लिअर करा. एकदा कन्सेप्ट क्लिअर झालं ना, तर मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज पडणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मेन्स एक्झाम अशी असते, मेन्स एक्झाम तशी असते, अवघड असते, सोपी असते, असं अजिबात कोणाचं ऐकू नका. प्रेडिक्शन लावत बसू नका. मेन्स एक्झामला प्रेडिक्ट करू नका. मेन्स एक्झामला अजिबात प्रेडिक्ट करू नका. बिनधास्त अटेम्प्ट करा. काही टेन्शन नाही. कन्सेप्ट चांगले असतील तुमचे अटेम्प्ट चांगले होतील. तर आजच्या पुरतं एवढं आहे. आपला जो याच्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता, ऍक्च्युली त्याला ऑडिओच आला नाही, त्यामुळे हा व्हिडिओ आम्हाला रिपीट बनवावा लागला. हरकत नाही. तर आजचं आपलं क्वांटचं सेशन, आजचं वीकली सेशन आज नाही होणार, ते मी उद्या घेईल मंडेला. उद्या आपण वीकली सेशन घेऊया आणि पुन्हा या आठवड्याची मी टास्क तुम्हाला त्या टेक्समध्ये देऊन टाकेल. पुढे लगेच SBI क्लर्क आहे. ज्यांनी ही मेन्स एक्झाम दिली त्यांनी हा मोमेंटम प्लीज पुढे कंटिन्यू करा. मेन्सवर फोकस करा. मॅक्सिमम मेन्सची तयारी करा. जे लोक अजून प्रीला स्ट्रगल करताय त्यांनी वीकली टास्क कंप्लीट करा. लवकरच एक गोड बातमी तुम्हाला देणार आहे सारथी एज्युकेशन तर्फे. ठीक आहे, चलो टेक केअर, बाय बाय, थँक्यू व्हेरी मच.